जय शिवराय मित्रांनो। तर सह्याद्रीची भटकंती करत करत आज आपण आलेलो आहोत कोरीगड या ठिकाणी आणि कोरीगड हा लोणावळ्यामध्ये येतोय। तर कोरीगडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे आंबेगावमधून आणि दुसरा आहे तो पेठशहापूरमधून। पण आपण सध्या आज गडावरती चाललोय तो मार्ग आहे आपला पेठशहापूरमधून, कारण की जो अंबावणे गावातला जो रस्ता आहे ना तो खूपच कठीण आहे आणि त्यामुळे त्या रस्त्याचा कोणी जास्त यूज नाही करत। तर आपण पण पेठशहापूरचा जो मार्ग आहे सोपा मार्ग आहे आणि जवळजवळ 30 ते 45 मिनिटं लागतात गडावरती जाण्यासाठी। तर तो हाच तो मार्ग आहे ज्या मार्गाने आपण आता गडावरती जाणार आहोत। सुंदर असा निसर्ग आणि ह्या सह्याद्रीच्या कुशीतून आपण आता पुढे चाललो आहोत। आता आपण 5 मिनिटं वरती चालत आलोय आणि वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोराईगड किल्ला हे मार्ग दाखवलेला आहे आणि समोर जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती गडाचा इतिहास आणि गडावरती काय काय आहे त्याची माहिती दिलेली आहे। तर बोर्ड बघितला आपण आणि वरती जातोय, हा तो आहे पायरी मार्ग। तर या पायरी मार्गाने आपण आता वरती जाऊया आणि समोर एक फलक लावलेला आहे। तर त्या फलकमध्ये तुम्ही बघू शकता की गडकोटांबद्दल एक नियमावली लावलेली या ठिकाणी आणि ह्या जी काही नियमावली लावली त्याचं पालन करून गडाचं पावित्र्य राखायचं। हे फलक लावावं लागतात, हेच खूप आपलं दुर्दैव आहे। तर आपण काही पायरी मार्ग चढून वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर ह्या साईडला तुम्ही बघू शकता कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं आहे। तर ते आपण बघूया। बघू शकता आता सध्या पाणी नाही त्याच्यात। आता पाण्याचं टाकं बघितलं आहे, पाण्याचं टाके बघितल्यानंतर इथे एक आपलं श्री गणेशाची सुंदर असं शिल्प बनवलेलं आहे। तर ते बघूया आपण आता। सोशल मीडियावरती ह्या गडाचे खूप सारे व्हिडिओ बघितले असेल, तर त्यामध्ये प्रसिद्ध व्हिडिओ म्हणजे हे जे काय पायऱ्या आहे तर ह्या पायऱ्यांवरून पाणी पडायचं, पाणी पडत आहे तो वाला व्हिडिओ। आता सध्या काय झालं, पाऊस थोडा कमी, त्यामुळं या पायरी मार्गावरती एवढं काही पाणी नाही आहे। तर आता आपण वरती जाऊया। तर समोर आल्यानंतर हा जो मार्ग आहे हा जातो आपल्या गडाकडे। ओके, तत्पूर्वी गडाकडे जाण्यापूर्वी माझ्या मागं एक रस्ता गेलेला आहे, तर तिथे एक पाण्याचं टाकं आहे, ते पाण्याचं टाकं आपण बघूया आणि त्यानंतर गडावरती जाऊया। छोटीशी अशी खोली आहे या ठिकाणी आणि इथं पाण्याची एक छोटी टाकी आहे आणि आता ते दिसत नाही व्हिडिओमध्ये, पण एकदम स्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी। तर जो मागा आहे तो आहे गणेश दरवाजा। त्या गणेश दरवाज्यातून आपण वरती आलेलो आहोत आणि ह्या गडाची जी तटबंदी आहे तुम्ही बघू शकता एकदम सुस्थितीत आहे आणि खूपच भारी आहे। आणि ह्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे काय की हा जो कोरीगड जो किल्ला आहे ह्याच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम ह्या तटबंदीने केलेलं आहे। पूर्ण गडाला याचा वेढा आहे आणि ती सुस्थितीत आहे एकदम। आता आपण गडाच्या सर्व ज्या पायऱ्या आहेत त्या चढून वरती आलेलो आहे आणि हा पूर्ण पठार आहे, खूप मोठा पठार आहे। आणि ज्यावेळेस आपण वरती येतो, वरती आल्यानंतर एक चौथरा दिलेला आहे की ज्या चौथऱ्यामध्ये पूर्ण या गडाबद्दलची माहिती दिलेली आहे। ही माहिती आपण बघूया आणि ह्या साईडला महादेवाचं आपलं शंकर भगवान महादेवांचं मंदिर आहे। आता आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊया। चला महादेवाच्या मंदिरात। आता मंदिरात जाण्यापूर्वी मंदिराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बघू शकता तुम्ही 4 तोफा ठेवलेल्या आहेत, 1 2 3 4 आणि त्या एका तोफेसमोर जर बघशाल तर हा एक गोळा ठेवलेला आहे, तोफ गोळा ठेवलेला आहे। असं आपल्याला कुठं बघायला भेटत नाही, तरी ह्या गडावरती अवेलेबल आहेत। आणि ह्या ठिकाणी एक फलक लावलेला आहे की गडकिल्ल्यांची आहे ऐतिहासिक कहाणी, प्लास्टिक आणि चपलांमुळे होत आहे त्यांची हानी। एक सुंदर असा फलक ह्या ठिकाणी लावलेला आहे आणि आता आपण हे बघित झालं आहे
बघून झाल्यानंतर नंदी महाराज आणि त्यानंतर शंकर भगवान. हर हर महादेव. तर आता आपल्याला महादेवांची पूजा करायची, तर त्यासाठी आपण जे पाण्याचं टाकं होतं त्याच्यातून पाणी आणले आहेत आणि आता आपण पूजापाठ करूया. तर आता आपण वरती आलो आहे, थोडासा पूजापाठ करूया आणि आपलं गडभ्रमंती चालू करूया. तर महादेवांच्या पिंडीचा आपण पूजापाठ करूया. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता महादेव आणि पार्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम या ठिकाणी लावलेले आहे. तर आपण आता पूजा करूया आणि त्यानंतर गडाचा पुढचा मार्ग प्रस्थान करूया. समोर आहे हे महादेव मंदिर आणि त्या मंदिराच्या मागच्या साईडला पाण्याचा टाका आहे. तुम्ही बघू शकता धुक्यामुळं आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही. तर आपण तटबंदीने समोर आलेलो आहोत आणि हा जो एरिया आहे याला झेंडा बुरुज असं म्हणतात आणि इथं या ठिकाणी आपले स्वराज्याचा भगवा झेंडा आणि त्याच परत आपला भारताचा झेंडा लावलेला आहे. सुंदर अशी तटबंदी आहे. आता आपण इथं पूजापाठ केलेला आहे आणि आता आपण या मार्गाने परत गडाच्या दुसऱ्या साईडला जाणार आहोत. तर झेंडा बुरुजवरून आपण समोर या साईडला चाललो होतो की गडाच्या दुसऱ्या बाजूला. तर जात असताना तुम्ही बघू शकता खूप असे सुंदर असं पाण्याचं टाकं आहे आणि खूपच भारी. म्हणजे असं मी इथं जर बघशान पुढे आल्यावरती कातळात खोदलं आहे पूर्ण मध्ये आणि त्या ठिकाणी पाणी. आता त्या ठिकाणी जाऊ नाही शकत आपण, थोडं रिस्की त्यामुळं. आणि ह्या ठिकाणी एक बघा पायरी मार्ग आहे आणि या पायरी मार्गात जाताना पण एक खूप सुंदर असा पाण्याचा टाक आहे आणि हा गडाच्या दुसऱ्या साईडला जाणारा मार्ग. आणि ही बघू शकता तुम्ही ही तटबंदी सुस्थितीत एकदम पूर्ण गडाला वेढा मारलेला आहे या तटबंदीने आणि एकदम छान स्थितीत आहे. आणि आपले जंग्या ज्याचा वापर आपण जे काही आपले शत्रू गडावरती चालवण्यात आहे तर त्यांच्यावरती हमला करण्यासाठी ह्या जंगा बनवण्यात आल्या होत्या. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण हा जो मार्ग आहे तो मार्ग जातो आपला अंबवणे जे गाव आहे त्या ठिकाणावरून जो रस्त्यावरती येतो तो हा मार्ग आहे. त्या मार्गात जाता असताना आपल्याला एक तोप दिसलेली. ह्या गडावरती ही खूप मोठी तोप आहे आणि ह्या तोपेचं नाव आहे लक्ष्मी तोप. आता ही जो तोप ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता अर्धवर्तुळाकार एक भाग बनवलेला आहे आणि त्या भागावरती गडाच्या ह्या दिशेने त्याचे तोंड ठेवण्यात आलेलं आहे आणि सुस्थितीत एकदम. माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही स्वच्छ ठेवू शकत नाही आहे गडांवरती जी काही तोप वगैरे स्वच्छ नाही ठेवू शकत तर खराब करण्याचं पण काम करू नका. कारण की मी एका गडावरती गेलो तर त्यावेळेस बघितलं की काही मुलं या गडावरती तोफेवरती पाय देऊन फोटो काढत होते. तर हे चुकीचं आहे कारण की ह्या तोफा होत्या म्हणून आपल्याला स्वराज्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे आणि ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. तर हे आपण जपलं पाहिजे ना, हीच माझी तुम्हाला. तर माझ्या मागं बघू शकता हे कोराई देवीचं मंदिर आहे. तर आता त्या मंदिरामध्ये जाऊया आपण आणि पूजापाठ करूया. आता मंदिरामध्ये आल्यानंतर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे एक सजावट केलेली आहे थोडक्यात. आणि हा मेन देवीचा गाभारा जे की आपण पूजापाठ केलं आहे ऑलरेडी. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ओके, घालदेन करे असं. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि हे जे काही मंदिर आहे ते कोराई देवीचं मंदिर आहे जे की
ह्याच देवीच्या नावावरून ह्या गडाला नाव कोरीगड असं पडलं आहे. तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहे. आता तुम्ही बघू शकता सुंदर अशी कोराई देवीची मूर्ती आहे आणि त्याची आपण आता पूजापाठ केला आहे. आणि हे सध्या इथं लाईट नाही त्यामुळे तुम्हाला क्लिअर नाही दिसू शकत, पण मूर्ती ही साडीमध्ये, तिला मंगळसूत्र, हार, त्रिशूळ, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. तर मंदिराच्या समोरच एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्यासमोर जर बघितलं एक शिल्प आहे जे की महिषासुरमर्दिनीचं आहे. हे शिल्प आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला एक सुंदर अशी दीपमाळा आहे. बस. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हणलो होतो की ह्या गडाला 2 दरवाजे, तर त्यापैकी हा दुसरा दरवाजा म्हणजे हा जो येतोय तो दरवाजा, हा जो मार्ग येतोय तो आंबवणे गावातून येतोय. तर तुम्ही ह्या मार्गाची अवस्था बघितली तर खूपच खराब आहे, त्यामुळे ह्या मार्गाचा वापर कोणी करत नाही. आणि हा जो आहे हा दुसरा दरवाजा की ज्याची ही सध्याची स्थिती खूपच वाईट आहे, त्यामुळे हा जो मार्ग आहे याचा वापर कोणी करत नाही. आता ही जे वाड्यांचे अवशेष आहे याच्याच मागच्या साईडला हनुमानांचं मंदिर आहे. पण आता काय झालं, ते धुक्यामध्ये आहे ना, त्यामुळं ह्या मंदिरात कोण येत नाही. तर आपण जाऊया. असा रस्ता आहे. हा रस्ता खूपच खडतर आहे. ह्या मार्गाने आपण जाऊया. रस्त्याने जाताना आम्हाला एक सुंदर असा वाड्याचा अवशेष दिसलाय, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. तर आता समोर आलो, आता त्याचं वरचं छत पडलेलं आहे. त्यानंतर इथं आय थिंक गडाचं काहीतरी काम चाललंय त्यामुळे ठेवलेलं असं. एक तिकडे एक रूम आहे. त्यानंतर ठिकाणी खूप सुंदर असं बांधकाम आहे या साईडला पण आहे. फायनली आम्हाला मार्ग सापडला आहे हनुमानांच्या मंदिराकडे जाण्यासाठी. एक सुंदर अशी शिवपिंड या ठिकाणी आहे आणि हा हनुमानांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. मारुतीरायांचं मंदिर, त्याच्यामध्ये गणपतीची शिल्प आहे, त्यानंतर महादेवाची पिंड पण आहे. तर यामध्ये तर या ठिकाणी पिंड आहे, मारुतीरायांचं शिल्प, पिंड, मारुतीरायांचं शिल्प आणि गणपती बाप्पाचं शिल्प आहे. तर आपण आता थोडंसं व्यवस्थित करूया. ओके, पूजापाठ करूया, शेंदूर वगैरे लावूया आणि त्यानंतर पूजापाठ करू. नाही पिंडी तर गडावरती टोटल 6 तोफ आहे आणि त्यातील शेवटची तोफ जर बघितली तर ती माझ्या मागे आहे. आता गडाचा आपण थोडक्यात जर इतिहास माहिती करून घ्यायचा राहिला तर तो असा आहे की 1657 मध्ये हा गड आपण काबीज केला होता. त्यानंतर 1858 मध्ये इंग्रजांनी या गडावरती लढाई चालू केली होती. पण त्यावेळेस काय झालं की हा इंग्रजांना 3 दिवस गड काबीज करता नव्हता आला, कारण की आपले मराठे शूरवीर होते त्यामुळे हा काबीज नाही करता आला. पण इंग्रजांनी काय केलं की आपलं जे दारुगोळ्याचं जे कोठार होतं त्यावरती हल्ला केला आणि त्यामुळे काय आलं की त्या कोठाराला आग लागली आणि त्यामुळं हा जो गडाचा जो परिसर आहे ह्या परिसरावरती आग पसरली. त्यामुळे काय झालं की ह्या गडावर जे राहणारे मनुष्यबळ होतं, म्हणजे जे काही राहणारे माणसं होते ते आगीच्या ह्याच्यामध्ये होरपळले गेले. त्यामुळे आपले मानवहानी खूप झाली आणि त्यामुळे आपला मराठ्यांना हा गड जो आहे तो इंग्रजांना स्वाधीन करायला